नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात एका विधानामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे। ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना। सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात यावर वेगवेगळी मते समोर येत आहेत। काही जण ही तुलना योग्य मानतात तर काहींना ती अयोग्य वाटते। पण एक अभ्यासक म्हणून आपण स्वतःला प्रश्न विचारायला हवा, ही तुलना का केली जाते? इतिहास काय सांगतो आणि हा विषय इतका संवेदनशील का ठरतो? आज आपण कोणत्याही राजकीय पूर्वग्रहाशिवाय या विषयाकडे पाहण्याचा प्रयत्न करूया। वादाचे नेमके कारण काय? अलीकडे काही सार्वजनिक विधानांमध्ये टिपू सुलतान यांचा उल्लेख करताना त्यांच्या शौर्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली। यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। त्यांचे एक प्रमुख कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे अत्यंत महत्त्वाचे प्रतीक आहेत। त्यामुळे त्यांच्या नावाशी इतर कोणत्याही ऐतिहासिक शासकाची तुलना झाली तर लोक भावनिक होणे स्वाभाविक आहे। परंतु या वादाचा अभ्यास करताना आपल्याला दोन्ही व्यक्तिमत्वांचा कालखंड, परिस्थिती आणि उद्दिष्टे समजून घेणे गरजेचे आहे। शिवाजी महाराज स्वराज्याची संकल्पना 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणली। त्यांनी प्रशासनात शिस्त आणि जबाबदारीला महत्त्व दिले, स्त्रियांच्या सन्मानाचे कठोर धोरण राबवले, शेतकऱ्यांचे हित जपण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या प्रशासनात विविध धर्मीय अधिकारी कार्यरत होते। इतिहासातील अनेक पत्रव्यवहार आणि समकालीन नोंदी त्यांच्या शासन पद्धतीची साक्ष देतात। त्यामुळे ते केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते तर सक्षम प्रशासकही म्हणून ओळखले जातात। 18व्या शतकात टिपू सुलतान यांनी म्हैसूरच्या राज्याचे नेतृत्व केले। त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध 4 अँग्लो-म्हैसूर युद्धे लढली। युद्धतंत्रात रॉकेट तंत्रज्ञानाचा वापर केल्याची ऐतिहासिक नोंद आहे। त्यांनी आपल्या राज्याचे संरक्षण आणि विस्तार करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या कारभाराबाबत विविध ऐतिहासिक मते आढळतात। काही स्रोतांमध्ये त्यांच्या मोहिमांदरम्यान धर्मांतर किंवा धार्मिक स्थळांशी संबंधित घटनांचे उल्लेख आढळतात, तर काही इतिहासकार या घटनांकडे त्या काळातील राजकीय आणि लष्करी संदर्भात पाहण्याची गरज व्यक्त करतात। म्हणूनच टिपू सुलतान यांच्या व्यक्तिमत्वाबाबत इतिहासात भिन्न दृष्टिकोन दिसतात। तुलना तांत्रिकदृष्ट्या का गुंतागुंतीची आहे? इतिहासकारांच्या मते 2 शासकांची तुलना करताना काही गोष्टी विचारात घेतल्या जातात। एक, कालखंड, दोघांच्या काळातील राजकीय परिस्थिती वेगळी होती। 2, उद्दिष्टे, एका ठिकाणी स्वराज्याची संकल्पना तर दुसऱ्या ठिकाणी विद्यमान राज्यांचे संरक्षण आणि विस्तार। 3, सामाजिक संदर्भ, स्थानिक परिस्थिती आणि प्रजेची भूमिका वेगवेगळी होती। म्हणूनच थेट तुलना करण्याऐवजी प्रत्येकाचा इतिहास त्याच्या स्वतंत्र संदर्भात अभ्यासणे अधिक योग्य ठरते। आजच्या काळात ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा उल्लेख अनेकदा राजकीय चर्चेत केला जातो, त्यामुळे भावनिक प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे। परंतु इतिहासाचा उद्देश आपल्याला भूतकाळ समजून देणे हा आहे, मतभेद निर्माण करणे नव्हे। जर आपण इतिहासाकडे अभ्यासाच्या दृष्टीने पाहिले तर अनेक वाद शांत होऊ शकतात। तर मित्रांनो, या वादामागे भावना, अस्मिता आणि ऐतिहासिक संदर्भ यांचा संगम आहे। महाराजांची तुलना करण्यापेक्षा त्यांच्या कार्याचा अभ्यास त्यांच्या काळाच्या संदर्भात करणे अधिक समर्पक ठरेल। हा व्हिडिओ कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी नसून केवळ ऐतिहासिक संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न आहे। तुम्हाला काय वाटते? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।